गिरणा धरणातून बडगाव व पाचोरा शहरासाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे. जिल्हाधिकारी स्व जळगाव यांच्याकडील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचनानुसार नमूद करण्यात आले आहे की सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 28/3/2023 रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनानुसार जिल्ह्यातील मोठे व मध्यम लघु प्रकल्पातील पाणी गळती रोखण्याबाबत कारवाई करण्याबाबत आदेश केलेला आहे. तसेच नदीतील धरणातील पाणी चोरी रोखण्यासाठी अवैध मोटारी जप्त करणे, गुन्हा दाखल करणे, इतर कारवाई करण्याबाबत आदेश केलेले आहे. त्यानुसार गिरणा नदीपात्रातील अवैध मोटारी जप्त करण्याकामी खाली नमूद केलेले अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना नेमून दिलेले कामं न चुकता पार पाडावी व केलेले कारवाईचा अहवाल पाणीपुरवठा अभियंता पंचामार्फत माझ्या समक्ष सादर करावा. तसेच नदीपात्रातील फक्त पाण्याचे मोटारी जप्त करण्यात यावे, इतर कोणतेही साहित्य जप्त करण्यात येऊ नाही. कर्मचाऱ्यांचे नावं व पदनाम, दिलेली जबाबदारी श्री किरण बाविस्कर उप अधीक्षक, टीम प्रमुख व नदीपात्रातील मोटारी जप्त करणे व गुन्हा दाखल करणे श्री नरेश आदिवाल, वीज कनेक्शन बंद करणे, मोटर शोधून गोळा करण्यासाठी संतोष प्रल्हाद जगताप, श्री रामचंद्र प्रकाश बागुल, विजय मुरलीधर जगताप, संजय शंकर वाकडे, किरण चंदन ब्राह्मणे, युसुफ अजीज पठाण ट्रॅक्टर चालक, आपले अधिष्ठान ट्रॅक्टर मोटर गोळा करण्याची टीम सोबत राहणे कामे श्री साहेबराव. पाचोरा नगरपालिका पाणीपुरवठा विभागातील टीम रात्रंदिवस आपल्या पाचोरा शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी राहण्यासाठी रात्रंदिवस गिरणा केटीवरच्या आजूबाजूला नदीतील मोटारी जप्त करत आहेत. तरी पाचोरा नगरपालिकेच्या वतीने पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपण पाणी जपून वापरावे. आपल्याला हे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत पुरवायचे आहे. आपल्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व इंजिनियर साहेब यांच्या प्रयत्नांना आपल्याला यश द्यायचे आहे. तरी आपण सर्वांनी हात जोडून विनंती आहे की आपण पाणी जपून